जे मुख्यमंत्री एका मला ते काँग्रेसमध्ये होते. भाजपमध्ये असणारे जे नेते टीएमसी मध्ये असणाऱ्या खोसगरजी लोकांना थोडंसं थोडीतरी थांबवते, आपल्याकडे एक महत्वाची ब्रेकिंग समोर येते. तेव्हा आपण पाहतोय सध्या भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. विजय थलपती हा जादूगार ठरलेला आहे. त्यानं पहिलीच निवडणूक होती, हिंदू दलित मतं स्वतःकडे म्हणजेच टीव्ही कडे सध्या वळवण्यात त्याला यश आलेलं आहे. तामिळनाडूमध्ये सत्ता बदल झालाय आणि सामाजिक बदल सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये विजय थलपती हा जादूगार ठरलेला आहे. विजय थलपतीनं एक हाती सत्ता खेचून आणली आहे. केरळमध्ये सर्व 140 जागांचे कल आता अखेर हाती आलेले आहेत आणि एकंदरीतच 104 जागा ज्या आहेत त्या टीव्हीकेकडे आलेल्या आहेत. केरळमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र काहीसं स्पष्ट झालंय. देशातील एकमेव डाव्यांच्या सत्तेचा बुरुज हा आता अखेर ढासळणार आहे. यूडीएफची 86 जागांवरती सध्या आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तर पश्चिम बंगालकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. अशा या पश्चिम बंगालची निवडणूक अतिशय निर्णायक ठरली. ममता बॅनर्जींना तृणमूल काँग्रेसचा गड राखता आलेला नाहीये. भाजपच्या बलाढ्य शक्तीसमोर अखेर तृणमूल काँग्रेसचा गड अखेर ढासळला. भाजप 169, तृणमूल 114, काँग्रेस 5 आणि अन्य सुद्धा 3 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलंय. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परिवर्तन झालेलं आहे. आपण सध्या पाहतोय पश्चिम बंगालची आकडेवारी काय. भाजप 169, तृणमूल 114, काँग्रेस 5, अन्य 3 जागा या सध्या आपल्याला भाजपच्या पाहायला मिळतात. तर मोदींनी खाल्ली झालमुरी, ममता झाली गोरीमोरी अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये सध्या देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष सध्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढच्या चर्चेसाठी मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी प्रसाद काते सर. प्रसाद सर. धन्यवाद सिद्धेश. चर्चेला आता पुढे नेऊयात. आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत संजीव उन्हाळे वरिष्ठ पत्रकार आहेत. अंबरनाथ सिन्हा वरिष्ठ पत्रकार म्हणून जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आता काँग्रेसचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व करण्यासाठी कपिल डोके थोड्याच वेळात असतील. किशोर जोशी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतायत आणि गोपाळ तिवारी काँग्रेसचं प्रतिनिधित्व आता सध्या चर्चेमध्ये करतायत. मला पटकन आपल्या सगळ्यांना या चर्चेकडे नेण्यापूर्वी एकदा आकड्याकडे लक्ष वेधायचं आहे. भारतीय जनता पार्टी प्राथमिक आघाड्यांमध्ये 171 जागा मिळवता झालेली आहे. हा प्राथमिक अंदाज आहे, पण या प्राथमिक अंदाजामध्ये बंगालातली हवा बदलली आहे. बंगालामध्ये परिवर्तन होताना दिसतंय. बंगालातला शब्द परिवर्तन असा आहे. तोंडामध्ये रसगुल्ला ठेवून तो म्हणावा लागतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्द सुरुवातीला असा ऐकायला येऊ शकतो. हा बंगाली भाषेचा एक सौंदर्य आविष्कार म्हणावा लागेल. तृणमूल 112 पर्यंत पोहोचली आहे. आश्चर्यकारकरित्या काँग्रेस 5 पर्यंत आहे. अन्य 3 मध्येच अद्याप अडकलेले दिसत आहेत. ही सगळी आकडेवारी टीव्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूला आहे. तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसणारी आकडेवारी ही इतर 4 राज्यांची आहे. केरळमध्ये एलडीएफच्या समोर यूडीएफची आघाडी आहे. त्यांना 3 आकडी संख्या प्राप्त झाली आहे. पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टी थोड्या वेळापूर्वी 22 होती, आता 20 वर आलेली आहे. आसाममध्ये भारतीय जनता पार्टीच्या आघाडीनं स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक ती संख्या प्राप्त केलेली आहे. तामिळनाडूमध्ये जादू झाली आहे आणि तिथे एक सिनेस्टार 104 जागा मिळवताना दिसतो आहे. अर्थात प्राथमिक अंदाज जरी असले तरी पण याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चर्चेसाठी पटकन आता वळूयात आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांकडे. मला किशोर जोशी यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. किशोरजी, आवाज येतोय? येतोय. पश्चिम बंगालातलं यश अपेक्षित होतं का? 100% होतं. का? कारण का? ज्या पद्धतीने तसं मगाचपासून आपलं हेच चालू की अपीजमेंट पॉलिटिक्स हे त्यांच्या बिलकुल विरोधात जाणार होतं. दुसरी गोष्ट लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता, हा सुद्धा मूळ मुद्दा तिथला होता नुसतंच. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी गेले 15 वर्ष सरकार चालत होत्या ते लोकांना तिथल्या पसंत नव्हतं. आता ठीक आहे, ज्या पद्धतीने पहिल्या 2 निवडणुका त्या जिंकल्या इथपर्यंत आल्या, पण ह्यावेळेस मात्र ज्या पद्धतीने नियोजन केलं गेलं म्हणा, भारतीय जनता पक्षाचं मोदीजींचं क्रेडिट 100% त्यांना द्यायलाच लागेल. कारण ज्या पद्धतीने त्या लोकांनी अगदी पटकन एकदा अंबरनाथ सिन्हा यांच्यापर्यंत जायचंय. अंबरनाथ जी, मेरी आवाज आ रही है? तुम्हाला ऐकायला येतंय अशी अपेक्षा आहे. पटकन सांगा, ममता बनर्जींच्या विजयाची 5 कारणं काय आहेत? कौन से वो 5 मुद्दे हैं जिसको लेकर ममता बनर्जी के हार की कारण रही? पहला चीज है कि एंटी इनकम्बेंसी फैक्टर. एंटी इनकम्बेंसी फैक्टर में जो मेजर जो चीज होता है वो वही होता है कि आपका जो ऑपोजिशन है, ऑपोजिशन से ज्यादा आप इतना बड़ा हो जाते हैं कि आप यू स्टार्ट मेकिंग योर ओन मिस्टेक्स. आप ही मिस्टेक्स करते हो, आप ही आपका सबसे बड़ा दुश्मन बन जाते हो.
तो अपीजमेंट में होता है वो एरोगेंस आ जाता है। तो ये एक लाइक जनरल आइडिया है, कॉन्सेप्शन है, आई एम नॉट सेइंग, ये जनरल कॉन्सेप्शन है लोगों में कि एक लाइक एरोगेंस आ गया और इट्स लाइक इसलिए एंटी इनकम्बेंसी फैक्टर आता है, नंबर 1। नंबर 2 है कि लोगों को लगा कि एक लाइक बहुत ज्यादा माइनॉरिटी अपीसमेंट हो रहा है, तो इसीलिए वो बीजेपी इज लाइक ऑब्वियस चॉइस, तो ये इमीडिएटली आ गया, उसका लाइक डायरेक्ट इफेक्ट हुआ। थर्ड पॉइंट है कि आपका जो जॉब के लिए जो एक लाइक मेजर लोगों का कहावत है, भाई जॉब नहीं क्रिएट हो रहे, और बीजेपी का कहना यह है कि हम लोग वो जॉब क्रिएट करेंगे। अभी वो कैसा होगा, क्या होगा, इसका कोई अभी तक हम लोगों ने डायरेक्ट या तो कोई क्लियर कोई आइडिया हम लोग को आया नहीं, लेकिन दे हैव सेड कि एक लाइक अभी क्या होता है ना, आदमी के सामने जब कोई ऑप्शन नहीं होता तो कोई भी उनको कुछ भी बोलेंगे कि भाई हम आएंगे तो आप लोगों के लिए जॉब क्रिएट करेंगे, तो लोग इमीडिएटली पकड़ लेते हैं। तो एक थर्ड पॉइंट है वो। फोर्थ पॉइंट है, अनफॉर्चुनेटली 2-4 ऐसा बड़ा बड़ा मुद्दा हुआ, जैसे कि एजुकेशन स्कैम हुआ या तो आर्चिकॉर हुआ, ये सारे चीज को मीडिया में बहुत, बिकॉज बंगाल में लोग बहुत लाइक जागृत है। एक भी एपिसोड अगर लाइक मान लीजिए ये जो आर्चिकॉर एपिसोड हुआ, इसको लेके लोग बहुत लाइक जागृत हो गया और इस लाइक लोगों ने इसके भरपूर इसका प्रोटेस्ट किया, हर जगह पे प्रोटेस्ट किया। तो दिस हैज एन इफेक्ट, ये आपका नंबर 4। और नंबर 5 है कि मान लीजिए जो एसआईआर फैक्टर है, एसआईआर फैक्टर में तो कुछ तो लोगों का नाम तो डेफिनेटली गया, लोग थोड़ा डर गया, लोग इतना पैना में जो वोट दिया, इतना बड़ा संख्या में वोट दिया, और ये सारे चीज जो है, जो लोग पहले भी शायद वोट नहीं देते वो भी वोट दिया, लेकिन हाँ कुछ लोग वो निकल गया, तो उनका एक लाइक नेगेटिव इफेक्ट है और इसलिए पॉजिटिव इफेक्ट है, जो मैंने पहले बताया, तो वो न्यूट्रल हुआ। जी जी जी, बहुत धन्यवाद, आप जुडे रहिए। मी पटकन आता या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आपल्या सोबत संजीव उन्हाळे आहेत। संजीवजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? ज्या पद्धतीनं बंगालमध्ये परिवर्तन झालं त्याच पद्धतीची जादू तामिळनाडूत दिसली। तामिळनाडूमधला परिस्थितीतला बदल आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी एक नवा तपशील येतोय, माझे सहकारी सिद्धेश आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत। नक्कीच प्रसाद सर, आपण पाहतोय राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। पोटनिवडणुकांचे सुद्धा राज्यामध्ये निकाल लागतात, अंतिम निकालाआधीच विजयाचे बॅनर लागलेले आहेत। अक्षय कर्डिले विजय झाल्याचा बॅनर सध्या राहुरीमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी राहुरी शहरामध्ये अक्षय कर्डिलेंच्या विजयाचे बॅनर सध्या लावलेले आहेत। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले सध्या आघाडीवरती आहेत। अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर सध्या राहुरीमध्ये झळकतायत। सध्या अक्षय कर्डिले हे आघाडीवरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। उत्साही कार्यकर्त्यांनी हे राहुरीमध्ये बॅनर लावलेले आहेत। राज्यामध्ये सध्या 2 पोटनिवडणुकांची मतमोजणी सुद्धा सुरू आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक आणि राहुरी पोटनिवडणूक या सगळ्यामध्ये अक्षय कर्डिले सध्या आघाडीवरती आहे। तिकडे बारामतीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार आघाडीवरती आहे। त्यामुळे एकंदरीतच या 2 पोटनिवडणुकांमधलं सुद्धा चित्र अवघ्या काही तासांमध्ये आता स्पष्ट होणार आहे। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवरती आहेत। जर या बॅनरवर काळजीपूर्वक पाहिलं तर त्यातला एक शब्द आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, तो आहे पैलवान। पैलवान अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले असं त्यांच्या नावापुढे लिहिलंय। पैलवानानं मैदान मारलेलं दिसतंय। सिद्धेश, एकंदरीतच प्रसाद सर, त्यामुळे ही जी पोटनिवडणूक होती ती अतिशय चुरशीची सुद्धा आपल्याला